इन्व्हाइट करतात आपण या मुख्य व्यासपीठावरती. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा ऐकूया अगदी बाबूशाह सर यांना. चलिए बात करेंगे, चलेंगे कि नहीं मुकाबला की तरफ नहीं अंदाज है, नहीं सोच है. रोहन दादा लबड़े देखिए बात करेंगे, हार जीत होता रहता है, कोई बात नहीं. जमाए थे यहाँ पर 27 के टारगेट देखिए बनाए थे, लेकिन महेंद्र सिंह क्या बल्लेबाज आज की रातों में उन्होंने दिल जीता है. हरीश माली सर देखिए हम देख सकते हैं, हमारे खास अच्छे दोस्त है. चलिए बात करेंगे, एक नई मुकाबला देखिए अकुलवाड़ी टीम डी टूर्नामेंट में इनका देखिए आया था रितेश मैदान पर. देखिए बात करेंगे आर्यन इस वक्त बल्लेबाज के लिए उतरे, उनके साथ प्रथम देखिए. और हमारे देखिए ग्रामीण टेनिस क्रिकेट लाइव के मैं सराहना करना चाहूंगा, उनका जिक्र करूंगा निश्चित रूप से. पहुंचूंगा आपके पास भी एक दो मैच के बाद है. बहुत अच्छी क्लियरिटी, अच्छी क्वालिटी देखिए. मोहपड़ा के नाइट में भी देखिए अच्छा साथ दिए थे. और सौरभ देखिए बात करेंगे यहाँ पर गेंदबाजी में आएंगे. ज्ञानेश्वर दलवी साहेब आणि सुधाकरजी पाटील साहेब यांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं लगेच सरचे स्वागत. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. यानंतरचे शुभ सन्मान खरं तर ओव्हर मध्ये पार पडतील, आता इनिंग ब्रेक मध्ये केले जातील. आता नो डिस्टर्ब AK-47 शेरो शायरी फेम खरं तर बाबूशाह सर माइक्रोफोन वरती. चलिए बहुत बढ़िया, पर अंपायर की तरफ से ग्रीन सिग्नल देखिए आता हुआ यहाँ पर. पहला ओवर देखिए, पहला गेंद से और तैयार देखिए गेंदबाज है. और पहला गेंद देखिए हल्के हाथों से खेलते यहाँ पर सिंगल आता हुआ यहाँ पर सिंगल की मदद से देखिए टीम का स्कोर जाकर रहा है. अकाउंट यहाँ पर शुरू होता हुआ यहाँ पर और ये काम तो करना पड़ेगा भाई यहाँ पर गेंदबाजी की बात करेंगे. देखिए यहाँ पर शुभम रिप्ले में देखिए दिखाया जा रहा है, क्या बढ़िया गेंदबाजी करते हुए. और ये काम करना पड़ेगा भाई. कहते ना बारिश में मेंढक को और मैंडेटरी पावर प्ले में बल्लेबाज को रुकना इतना आसान नहीं रहता है. तैयार गेंदबाज है और इस बार देखिए हल्के से लेट कट खेलना चाहते थे. एक रन आता हुआ और एक सिंगल आता हुआ, सिंगल की मदद से देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा 2 रन से. अंश हार्दिक 11 जर्मन अकुलवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट SDP 11 गावदेवी तलवली. दोनों टीम देखिए यहाँ पर अपने नाम से देखिए मैदान पर उतरे हैं, लेकिन अभी तक देखिए ओ क्या कमाल के गेंद देखिए, लेन गेंद देखिए यहाँ पर और चीरती हुई यहाँ पर बल्लेबाज को मुश्किल बनाते हुआ गया यहाँ पर और ये काम तो करना पड़ेगा भाई. डॉट गेंद निकलता हुआ यहाँ पर लेकिन अभी भी देखिए ऊपर की बात करेंगे. 3 गेंदे हो चुका है, लेकिन मिलिट्री पावर प्ले 4 ओवर का मुकाबला है. रन ढूंढना बहुत जरूरी है. तैयार गेंदबाज और इस बार देखिए जगह बनाया, पोजीशन बनाया, शॉर्ट स्क्वायर लेग पर फील्डर है भाई यहाँ पर. पहला विकेट देखिए यहाँ गिरता हुआ. बाबूजी जरा धीरे चलो, बिजली गिरी या बिजली गिरी. स्वप्नीलजी घोपकर, गणेशजी निकम, आशिषजी महाडिक यांच्या माध्यमातून अक्कलवाडी टीमला आणि सबीर मालकर आणि तलोर टीमला आणि या आयोजनाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. स्वप्नीलजी घोपकर आणि त्यांचे गणेशजी निकम, आशिष महाडिक यांचा शुभेच्छांचा स्वीकार आपण या ठिकाणी करतोय. स्वागत असेल आपल्या देखील स्वप्नीलजी घोपकर साहेब. चलिए बढ़िया देखिए यहाँ पर विकेट गिरता हुआ. बाबूजी जरा धीरे चलो, बिजली गिरी या बिजली गिरी. किसकी गिरी भाई यहाँ पर? सौरभ की गेंदबाजी की. बहुत बढ़िया देखिए डीजे हमारे साथ देते हुए. आदर्श देखिए बात करेंगे और उनके साथ है संतोष दादा. देखिए लाजवाब है. टीम का स्कोर बात करेंगे 2 रन पर पहला विकेट गवाए, लेकिन अभी भी इस ओवर का देखिए 2 गेंद बचा है भाई यहाँ पर चर्चा चलता हुआ. क्या रन यहाँ पर जोड़ पाएंगे रितीश मौर्य? देखिए ओ आते ही देखिए पहला गेंद, क्या कमाल के गेंदबाजी भाई. देखिए यहाँ पर कहते ही ना तेरी बिंदिया उड़ा कर ले गई मेरी निंदिया. और एक एक बिंदी गेंद देखिए पर नींद उड़ाएगा. एक एक डॉट गेंद देखिए मुश्किल बनाएगा. 4 ओवर का मुकाबला है, मेहनत ज्यादा से ज्यादा करना पड़ेगा भाई यहाँ पर
कहते हैं ना, सफलता सिर्फ ही मेहनत की दीवानी है, किसी की सूरत की नहीं। वो मेहनत आपको दिखाना पड़ेगा। गेंदबाज तैयार है इस बार झाड़ में रखते हुए, और एक देखिए विकेट गिरता हुआ रितेश मोरे भाई यहाँ पर टिप टप टिप टप टिप टप टिप टप टिप टप। सपोर्ट करण्यासाठी आदरणीय कृष्णाजी बडेकर, ओमजी मालकर, अमोल मालकर, सूरज मालकर असेल, स्वागत असेल आपलं देखील. ऋतिक पाठार यांच्या माध्यमातून गोंदावटीला 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आलाय, गुगल पे झालाय. पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. हरीश करत यांच्या माध्यमातून केल्या स्पर्धेला तलोर टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या, त्यांचं स्वागत आपण करूया. ओ टू कॉम्बॉक्स. चलिए अंदर आता हुआ गेंद यहाँ पर लेग पे पर देखिए रितेश मोरे का विकेट गिरता हुआ, क्या कमाल का उभर रहा, देखिए टिप टॉप है, जिगर चलता हुआ यहाँ पर गुप्ते को क्या टोटल बना पाएंगे यहाँ पर. पिछला मैच हमने देखा 3 ओवर में 27 का टारगेट था, और महेंद्र ने क्या बल्लेबाजी के 2 मुकाबला जीतने के साथ साथ है सुपर 10 में पहुंचे. लेकिन यहाँ देखेंगे आज की रात की ये 8 का लॉट्स यहाँ पर नए बल्लेबाज देखिए सुदेश आए हैं, लेकिन प्रथम देखते हैं यहाँ पर बतौर ओपनर आए थे सुदेश प्रथम. अब प्रथम के पास स्ट्राइक गया, लेकिन देखते हैं इस ओवर को क्या शानदार बनाएंगे. पहला ओवर देखिए क्या कमाल की गेंदबाजी तलोली टीम देखिए, जो यहाँ पर फील्डिंग का देखिए जो निर्णय लेते, और इस निर्णय में देखिए पर सफल साबित होते हुए यहाँ पर मनोज, और हल्के हाथों से खेलते हैं यहाँ पर. प्रथम का अच्छा सोच है, पर कुछ ना कुछ रन यहाँ पर बनाया जाए, एक पार्टनरशिप को बड़ा बनाया जाए. यहाँ पर 1 रनों के साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 3, लेकिन अभी भी देखिए उड़ानी होगी रातों की नींद. सिंगल डबल से टोटल आगे पहुंचेगा, लेकिन मंजिल नहीं. स्कोर देखिए 3 पर 2, बल्लेबाज आउट हैं. और कहते हैं ना, डाली से अगर फूल टूट जाए तो उस फूल को जोड़ नहीं सकते हैं, लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं. क्या फूल खिलाएंगे यहाँ पर बल्लेबाज, क्या सुदेश यहाँ पर आक्रामक करने चाहते थे सुदेश. स्लोअर गेंद देखिए, लेन गेंद, लेकिन ये डॉट गेंद थोड़ा सा कम खेलना पड़ेगा भाई. कहती ना, हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए. जहां टीम को जरूरत है रनों की, पढ़ना भी तुझे है, लड़ना भी तुझे है. ये लड़ाई खुद से, ये समझना भी तुझे है. तैयार देखिए गेंदबाज लंबी रनअप के साथ फिर से एक बार तैयार. और बड़ा हिट खेलना बड़ा कठिन हो रहा, डायरेक्ट हिट है. टाटा पाए भाई यहाँ पर हो सकते थे, यहाँ पर बाल बचते यहाँ पर बल्लेबाज. रनों की बात करेंगे, रन देखिए अभी तक कोई 3 रन बनाए. देखिए दोनों बल्लेबाज देखिए आपस में बातचीत करते हुए कि रन तो बनाना पड़ेगा, रन तो ढूंढना पड़ेगा. आदेश कहते ना, कछुआ ने यूं ही नहीं जीता था बाजी खरगोश से. चाल उसकी धीमी थी, लेकिन लगातार थी, धक धक है. तो यहाँ पर लगातार रन ढूंढना पड़ता है आपको. भलाई चौके छक्के नहीं, सिंगल डबल ये भी ढूंढना पड़ता है. क्या बढ़िया इनिंग था पिछला गेंद. और यहाँ पर देखिए वाइड की मांग हो रही है, लेकिन फिर से एक बार देखिए डॉट गेंद आता हुआ. थोड़ा खराब क्रिकेट कहूंगा, रन ढूंढना पड़ेगा भाई. कहती ना, जिंदगी से खुद को लड़ना पड़ता है, कोई आपको खाना खिलाने नहीं आएगा. नौकरी हमें खुद को करना पड़ता है. जिंदगी में कहती ना, पैसा खूब कमाओ और पैसा भी बचाओ, और क्रिकेट के मैदान में रन कमाओ और रन भी बचाओ. और रन तो बचा रहे हैं, गेंदबाज अच्छी काम कर रहे हैं, लेकिन बल्लेबाज को थोड़ा करना होगा. लेकिन इस बल्लेबाज के लिए कठिन बनता हुआ देखिए यहाँ पर सुदेश लगातार अक्रॉस खेलने के मन बना रहे हैं, ऑन साइड पर खेलने की कोशिश कर रहे हैं, लेकिन लगातार डॉट गेंद निकल रहा है भाई. कमाल की गेंदबाजी देखिए. मनोज की बात करेंगे, बहुत बढ़िया, क्या इनिंग गेंदबाजी कर रहे हैं भाई. एक गेंद देखिए, आखिरी गेंद बचा इस ओवर का, और यहां पे भी देखिए आखिरी गेंद को भी देखिए यहां पर डॉट निकालते हुए. और इसके साथ साथ देखिए बात करेंगे, ओवर की कंप्लीट हुई है. 2 ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए 3 पर 2 है. थोड़ा सा खराब महेश उदास रहेंगे डगआउट पर, लेकिन अभी भी 12 गेंद आना बाकी है. तब तक के लिए चलते हैं डीजे के पास.
जे मालुसरे यांचं देखील स्वागत आपण या ठिकाणी करूया. अंकित मालुसरे यांचे बंधू आहेत, आमचे चांगले मित्र. विनयबाई पाटील वाशिवली यांच्या माध्यमातून आयोजनाला आणि तल्लोळ टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या, त्यांचं देखील स्वागत आपण करूया. रोहितजी पाटील कायऱ्याचे या ठिकाणी उपस्थित असतील, त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या, ज्यांचे त्यांनी हा संघ प्रस्तुत केला. SDP 11 आई गावदेव तलवली. रोहितजी पाटील कैरे SDP ट्रॉफीचे आयोजन करते, त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. टेंबरीचे ग्रामस्थ जेवढे असतील त्यांना विनंती, आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सरचे स्वागत. पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, जिथे बाबू शाह सर असतील. चलिए रन नहीं आ रहा है भाई, रन तो ढूंढना पड़ेगा. कहते ना घर की दरवाजे पर घोड़े की नाल लगाने से सफलता नहीं मिलती है, खुद की पैरों पर लगानी पड़ती है. आज देखिए RPL में कई खिलाड़ी चमकते हुए, क्या मुकाबला भाई खेला गया था. दो नाइट जुड़े निश्चित उससे, लेकिन से देखिए ग्रामीण, देखिए कहा जाता है ना, इसकी मोहब्बत में सिर्फ ही धोखा मिलता है. ग्रामीण में चमक जा बेटा, तुझे आगे जाने का मौका मिलता है, यहीं से शुरुआत होती है. और ये तो देखिए जय गावदेवी क्रिकेट संघ टेंबरी आयोजित है, इतनी बढ़िया देखिए प्रतियोगिता आपके सामने रखे हैं. और यहीं से आपको ढूंढना पड़ेगा भाई, अगर आगे स्टार बनना है. एक एक रनों से काम तो चलेगा, लेकिन बातें नहीं बनेगी भाई. यहाँ पर दूसरे के लिए भागे हैं, लेकिन यहाँ पर देखिए रन आउट होते हुए पर, लेकिन अंपायर देखते हैं क्या कुछ अलग इनकी इशारा है क्या, इस तरह से कि चोट से भाग नहीं सकता अंपायर. हाँ मुझे लगता है वही बताए भाई. यहाँ पर दोनों एंग से आपको भागना पड़ेगा कंपलसरी. एक ही रन कंप्लीट दिए यहाँ पर रुकना मना है. अच्छा देखिए यहाँ पर 4 रन बनेगा यहाँ पर एक एक रनों से, ये भी अच्छी काम है, लेकिन सिंगल डबल के साथ बड़ा हिट. कहते ना दुश्मन के ऊपर अगर हमला करना है तो फिर बड़ा हथियार AK-47 बहुत फरमाइश है यहाँ पर AK-47 का. लेकिन AK-47 से पहले देखिए पर बड़ा हिट खेलते हुए 13 का फूल 17 का माला. अरे झुकेगा नहीं साला, बुरी नजर वाला, ठुक दीजिए बाला. का फूल 17 का माला, झुकेगा नहीं साला. कहती ना दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए यहाँ पर. और ये काम करना, रिस्क लेना पड़ेगा. इश्क में दिल टूटता है, रिस्क से रिकॉर्ड टूटता है. इसलिए बेटा इश्क में ज्यादा दिल मत लगा, रिस्क से रिकॉर्ड टूटता है. और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 8 रन. और फिर से खींचा देखिए, ऊंचाई तो ली है और लंबाई भी देखिए. AK-47 चेक केले जाईल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. इट्स हरेश माली सर ऑन स्क्रीन वरती आहेत. इट्स फेअर डिलिव्हरी निर्णय आला, षटकार या बॉलवरती. चलिए थोड़ा सा देखिए यहाँ पर फिर डिलीवरी देखिए बात करेंगे. एस देखिए हमारे अच्छा साथ देते हुए, तेजेश भी हमारे साथ देते हुए और तैयार से. और फिर से खींचा देखिए, ऊंचाई तो ली है, लंबाई की थोड़ा सा फील्डर से दूर गिरा. यहाँ पर इस्मालकर, इससे क्या कहते हैं पता है आपको, जहां गन्ने में गांठ होता है ना, वहां पे रस नहीं होता है, और जहां रस होता है ना, वहां पे गांठ नहीं होता है. जहां कैच गिरा वहां फील्डर नहीं था, और जहां फील्डर था वहां से थोड़ा दूर गिरा. इसे कहते हैं भाग्य का साथ है. लेकिन देखते हैं किस्मत के सहारे कब तक रहोगे. किस्मत में तो जो लिखा रहता है वो मिल ही जाता है, लेकिन मेहनत से कुछ और मिलता है भाई. यहाँ पर मेहनत करना पड़ेगा भाई. यहाँ पर टीम का स्कोर देखिए जाकर और ये चलिए खींचा, यही तो बात बताया था. अब देखिए विकेट गिरता हुआ मैदान में सेलिब्रेशन चलता हुआ. भाई जतिंग नहीं, धतिंग 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 धतिंग. चलिए बात करेंगे चेतन, वो जो इससे पहले आउट से पहले जो थोड़ा हवा में था, वो सिंगल था या डबल था? सिंगल काउंट किया गया यहाँ पर चलिए डबल था, थोड़ा सा कोई बात नहीं. रनों की बात करेंगे. देखिए यहाँ पर रन जाकर पहुंचे यहाँ पर
15 रन देखिए एक विकेट गिरा, पार्टनरशिप बन रही थी। तैयार गेंदबाज है और ये चलिए आते ही सीधा ड्राइव किए हैं फील्डर्स हैं भाई यहाँ पर से। जब तक ही इनको रोक लेते तब तक देखिए एक सिंगल आता हुआ, सिंगल डबल से टोटल तो आगे पहुंचेगा, लेकिन देखते हैं मंजिल से। 3 ओवर का खेल यहाँ पर कंप्लीट हुआ है। 3 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 17 रन, लेकिन अभी भी देखिए 6 गेंद आना बाकी है। थँक्यू डीजे, 1 मिनिट थांबवतोय. यानंतर एक ओव्हर अजून बाकी आहे. यानंतर टॉस केलं जाईल नेक्स्ट मॅचचा डी ग्रुप मधील ही दुसरी मॅच. नयन स्मृती जय गावदेव टेंभरी जे आयोजक आहेत त्यांचा संघ असेल आणि त्यांच्या विरोधात माझगाव. तर माझगाव टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्येच या ठिकाणी टॉस केला जाईल. अगदी टेंभरी टीमचा कॅप्टन आयोजन करते आहेत आणि जय घरट कॅप्टन या टीमच्या उपस्थित आहेत. माझगाव टीम विनंती आहे की आपला कॅप्टन या ठिकाणी अगदी पाठवा, रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. ओ टू कॉम्बॉक्स. 17 रन बनाए, 17 का खतरा देखते हैं। अंतिम 6 गेंद बचाए हैं, 3 बल्लेबाज आउट हैं यहाँ पर से। कितना खेल क्रिकेट का हो या खेल पबजी का हो, चलिए हमारे स्कोरर क्या टोटल यहाँ पर 17 रन से कैलकुलेशन करिए थोड़ा फिर से एक बार। तर टीमची टोटल 17 17. चलिए हाँ, कोई डाउट रहेगा संदेह रहेगा तो जरूर बात करिए, कोई बात नहीं। और हमारे स्कोरर लाइव टेलीकास्ट देखिए दोनों जुड़े यहाँ पर से। 17 रन बनाए, लेकिन देखते हैं अंतिम 6 गेंद बचाए भाई। ये आखिरी 6 गेंद बड़ा दिलचस्प रहेगा भाई यहाँ पर से। ओ ये चलिए भाई, रन थोड़ा सा कठिन यहाँ पर बनता हुआ, बड़ा हिट खेलना पड़ेगा भाई। सिंगल डबल डॉट गेंद देखिए मुश्किल और बनाएगा। कहती है ना घमंड में रहो ना गुरूर में रहो, थोड़ा सा डॉट गेंद से दूर रहो। जहां आप कुछ नहीं कर सकते वहां एक ही चीज जरूर करना, वो है कोशिश। लेकिन विराज पवार की कोशिश जारी है, वक्त बता रही है शुभम अब तक भारी है। हल्के हाथों से देखिए यहाँ पर बैकफुट से देखिए कट खेलते हुए यहाँ पर डिप को पर तैनात है। तब तक गेंद आता, तब तक देखिए 1 रन आता हुआ। सिंगल के मदद से देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा 18 रन से, लेकिन अभी भी 4 गेंद बचाए भाई। कहती ना हवा से क्या फूल खिलेगा जब तक बारिश ना हो, तो सिंगल डबल से क्या काम चलेगा। चौकी छक्के की थोड़ी बातें करनी पड़ेगी। और प्रथम की बात करेंगे, काफी लंबी समय से सेट है, लेकिन रनिंग की बल्ले से अभी तक 3 रन आया है। 4 गेंद शेष है। शुभम तैयार फिर से एक बार गेंदबाज में, और एक देखिए डॉट गेंद। ये भाई थोड़ा सा तीखा बाउंसर था। कहती ना सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर, और गेंद कंधों के ऊपर गया तो तीखा बाउंसर। उछाल था बहुत बढ़िया, कंधों का इस्तेमाल गेंदबाजी की तरफ से। 18 पर 3 है, और इस ओवर की देखिए 3 गेंद अभी आना बाकी है। रन तो ढूंढना पड़ेगा भाई, अगर ये 3 गेंद पर रन ना ढूंढे फिर मैच। और ये चलिए खराब गेंद था, खींचा भाई इस बार, ऊंचाई भी लिया लंबाई भी। मैं तेरी मैना तू मेरा तो हिट देखिए आता हुआ। जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है सनम। अब ये छक्के की बहुत जरूरी थी। टीम का स्कोर देखिए 24 तक जाकर पहुंचा है, 24 तक पहुंचा है, लेकिन अभी भी देखिए इस ओवर की आने वाला देखिए 2 गेंद शेष है। तैयार गेंदबाज, ओ फिर से देखिए तमाचा मारा यहां पर, तमाचा फिर से मारा। देखिए बड़ा हिट है पर देखिए यहां पर, और इस बार बात करेंगे तो भाई यहां पर गुल्लाला गुल्लाला नहीं भाई, यहां पर हुल्लाला तो किए बल्लेबाज यहां पर, और ये चीज करना पड़ेगा भाई यहां पर। लाजवाब रिप्ले में देख सकते हो किस तरह से पटकी हुई गेंद थी और तमाचा मारा भाई यहां पर, कमाल का छक्का।
बदले भाई यहाँ पर तैयार गेंदबाज। ओ इस बार देखिए सरपेट हुआ। चलिए पानी लेकर जाइए, थोड़ा सा भारत खिलाड़ी जो भी लेकर जाइए पानी। मुझे लगता है चेहरे पर लगा, यहाँ पर ज्यादा मुश्किल नहीं है इशारे की, लेकिन फिर भी जाइए पानी लेकर से। 2 छक्के लगाने के साथ साथ देखिए यहाँ पर रनों की बात करेंगे। देखिए कुल इस इनिंग में देखिए 30 रन बनाए हैं, जीत के लिए 31 की जरूरत है। लेकिन देखते हैं ये टारगेट कितना आसान बनाएगा, कितना कठिन बनेगा, ये तो आने वाला वक्त, आने वाला समय बताएगा भाई यहाँ पर लेकिन कहा जाता है ना, छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना। यहाँ पर अक्सर रात में फूल को भी पता नहीं होता है सुबह होते ही मंदिर जाना है या कब्रिस्तान जाना है। लेकिन इसके बाद जो मुकाबला है टॉस की तरफ जाना चाहेंगे। यश मालकर सर तेजी देखे जुड़ेंगे यहाँ पर अगला मैच के टॉस का कॉल कीजिए। 31 के टारगेट है। चला नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे आपण जाऊया. माझगाव टीमचा कॅप्टनला विनंती, आपण टॉससाठी लगेच आपण इथे इनिंग ब्रेकमध्ये टॉस करतोय. पहिली रात्र अगदी कालची होती आणि कालच्या रात्रीमध्ये इनिंग ब्रेकमध्ये टॉस झाला. अगदी समोरच्या टीमचा कॅप्टन जर उपस्थित नसेल आणि एखाद्या टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित असेल, जो उपस्थित कॅप्टन आहे त्याला टॉस विन दिला जातो. जेव्हा अगदी पहिला बॉल डिलिव्हर होण्याच्या आधी जर अगदी समोरचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाला नाही तर अगदी टॉस विन उपस्थित करण्यात दिला जाईल. बरीचशी आपण पाहतोय पारितोषिक या स्पर्धेला नक्कीच आली आहेत वस्तुरूपी आर्थिक स्वरूपात. आयोजन करते आपण पाहायला गेलो तर अगदीच ग्रामस्थ मंडळ टेंबरी असेल, जय गावदेव क्रिकेट संघ टेंबरी आणि त्यासोबतच आदरणीय ग्रुप पंचायत टेंबरीचे माजी सरपंच तथा सदस्य निखिलभाई पाटील, त्यासोबत भास्करभाई गरत, नवजोतजी पाठारे, विजय शेठ पाटील यांच्यावरती खूप सारं प्रेम आहे. आणि मान्यवर आपण पाहिलंय त्यांनी अगदी दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये या स्पर्धेला दिलंय. ग्रुप ग्रामपंचायत टेंबरी विद्यमान सरपंच आदरणीय रमेशजी गायकवाड साहेब, तदनंतर संदीपजी टोंबरे, उद्योजक आसरोटी यांच्या माध्यमातून करता यूट्यूब लाईव्हची व्यवस्था अगदी या ठिकाणी केली गेली. रोख रक्कम आर्थिक सहाय्य देखील या 35,000 रुपये आर्थिक सहाय्य कर या स्पर्धेला नक्कीच दिलं गेलं. तदनंतर टेंबरीचे ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय पांडुरंगजी ठोंबरे यांच्या माध्यमातून 25,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य स्पर्धेला आल्या. करता ही सर्व अगदी या लोकांची अगदी लोकांचं अगदी प्रेम आहे. ती निखिलभाई पाटील असतील, भास्कर घरत असेल, नवजोत पाठारे असेल, विजय पाटील आणि संपूर्ण जय गावदेव क्रिकेट संघ टेंबरी. माझगाव टीमचा कॅप्टन या टॉससाठी शेवटचा कॉल तुम्हाला आहे. बॉल डिलिव्हर होण्याच्या आधी तुम्ही आला नाही तर टॉस विन समोरच्या कॅप्टनला दिला जाईल. तदनंतर आपण पाहतोय रेफ्रिजरेटर आहे जो मालिका वेळीसाठी दिला जाईल. वस्तुरूपी आहे पारितोषिक जे अमितजी ठोंबरे, आसरोटी, राहुलजी ठोंबरे आणि अजयजी भोईर यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. खरतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी कूलर देखील आहे ते पुरस्कृत केले आदरणीय चंद्रकांतजी दलवी साहेबांच्या माध्यमातून. तदनंतर आपण पाहतोय स्पोर्ट्स सायकल उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज यासाठी आहे ती संदीपजी पाटील टेंबरी, प्रियांक जांभले आसरे, संतोषजी पारंगे माजी सरपंच वडगाव यांच्या माध्यमातून. लकी ड्रॉ साठी देखील एक अगदी आपण जर पाहायला गेला ना तर एक स्पोर्ट्स सायकल आहे ती पुरस्कृत केली आहे. प्रवीण पाटील इंद केसरी, प्रवीण ड्रायव्हर टेंबरी यांच्या माध्यमातून त्यांचा केला आपण आभार व्यक्त करूया. खरं तर आयोजन म्हटलं की अगदी पाहायला गेलं तर भाईंचं आयोजन, त्याच्यामध्ये आपण पाहायला गेलं एवढा सर्व मान्यवरांनी करता प्रेमा खातीर, भाईंच्या प्रेमा खातीर खरं तर या स्पर्धेला अगदी वस्तुरूपी असू द्या, आर्थिक सहाय्य रूपामध्ये असू द्या, या ठिकाणी आपण पाहतो सहाय्य या ठिकाणी केलेलं आहे. हे कोणतंही आपण पाहायला गेलं इन्व्हिटेशन देता नाही. खरं तर एक शब्द ही स्पर्धा अनाऊन्स जशी झाली या अगदी या मान्यवरांनी सांगितलं ही अगदी हे पारितोषिक आम्ही आमच्या अगदी माध्यमातून देऊ. निखिलभाई पाटील, नवजोत पाठारे, भास्करभाई घरत असतील, विजय शेठ पाटील असतील, संपूर्ण जय गावदेव क्रिकेट संघ टेंबरी, ग्रामस्थ टेंबरी यांच्यावरती असलेले प्रेम आपण पाहतोय. आणि अगदी या स्पर्धा नयन स्मृती ट्रॉफी 2026 आहे दिमागदार पर्व आणि या पर्वाचं सर्वांनाच गर्व. आणि खरं तर 5 चमचमत्या ट्रॉफ्याज आपण पाहतोय त्या पुरस्कृत केले गेलेल्या आहेत संदीप दादा ठोंबरे यांच्या माध्यमातून.
जगदीश दादा ठोंबरे, समीरजी पाटील, विजयजी पाटील यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक या ट्रॉफ्याच आपण पाहतोय. गजाननजी घरात यांच्या माध्यमातून या ट्रॉफ्याच पुरस्कृत केले गेलेल्या आहेत. शुभम खाडे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. ग्रीन सिग्नल मॅचचा अगदी पंचांचा ग्रीन सिग्नल आहे. मॅचला सुरुवात होते मात्र दुसऱ्याच्या अगदी सत्राला. इथे पहिलाच बॉल चौकाऱ्या बॉलवरती आला. इथे मात्र आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकलाय. सुदेश मालुसरे या टीमचे कॅप्टन आहेत आणि ते अगदी आपण पाहिलं पहिल्या षटकात पॉवर प्लेचं इथे टार्गेट आहे 31 या धावसंख्येचं. 31चा पाठला करायचा. पहिल्याच बॉलवरती चौकार आला. दुसऱ्या बॉलवरती इथे मात्र झेल टिपला गेला विराज पवार यांच्या माध्यमातून. हा मोठा धक्का बसलाय. अगदी फर्स्ट विकेट डाऊन. 440 ओल्डचा झटका एसडीपी 11 आई गावदेवी तलवली टीमला. घेऊ नका प्रथम, लगेच आपण फील्ड सेटअप करा. आदरणीय रवींद्र दादा पाटील माझगाव यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. टॉस साठी माझगाव टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलेत परंतु इनिंग ब्रेक मध्ये या ही सूचना होती कारण नियमांचं पालन होणं गरजेचं आहे. त्याला टॉस या ठिकाणी केला जाईल. सुजित मुंडे यांच्या माध्यमातून यांना पारितोषिक आलं लगातार 3 षटकार. 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जय अगच यांच्या माध्यमातून याच गावचे जावई आहेत. ओ इथे मोठा फटका. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय बॉलला. आणखीन एक विकेट डाऊन होईल. आणखीन एक धक्का बसेल. बॅटिंग करणाऱ्या एसडीपी 11 आई गावदेवी तलवली. टॉस अटॅकने केला जाईल. आदरणीय तानाजी ठोंबरे साहेबांना विनंती आहे की आपला शुभ असे टॉस अटॅकने करायचा. त्याला माझगाव टीमचा कॅप्टन या. यानंतर लक्षात ठेवा अगदी इनिंग ब्रेक मध्ये टॉस अटॅकने केला जातो परंतु टॉस केला जाईल. बंटी क्षीरसागर असतील एका बाजूला. टेंबरे टीमचा कॅप्टन जय आहेत माफ करा. टॉस केला जातो नेक्स्ट मॅचचा माझगाव आणि त्यांच्या विरुद्ध टेंबरी. तानाजी ठोंबरे साहेबांचा शुभ असते हा टॉस केला जातो. इथे विकेट डाऊन झाली आहे. आणखीन एक टीमची टोटल आपण पाहतोय 4 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला. सलगचे 2 विकेट देखील आलेत. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती टीम कॅप्टन सुदेश मालुसरे अभ्यास पाहायला मिळतील. माझगाव टीमला टॉस जिंकला. इथे अलॉंग द कार्पेट फटका ड्राईव्ह केला बॉलला. आमचे सागर दादा पाटील कॅरेचे एक चांगले बॅटर आहेत. एसडीपी ट्रॉफीचे आयोजन करते त्यांच्या माध्यमातून तलवार टीमला आयोजनाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. स्वागत आपण त्यांचं देखील करूया. या बॉलवरती आले ती एक सिंगल. टीमची टोटल 5 या अंकावरती पाहायला मिळेल. 5 धावा धावफलकावरती पहिलं षटक कमाईचं फेकलं जातं. इथे साके एन वरती आपण पाहतोय दिनेश मालकर आहेत. समीर मालकर बाद झाले आहेत. सुजित मुंडे बाद झाले. 2 विकेट लगातारच्या गेल्या. त्यामुळे इथे सावध खेळ करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या अगदी तलवार टीमला. शुभम मालकर न्यू बॅटर. ओ इथे मात्र चांगला बॉल पायावरती होता. इथे फक्त फ्लिक केला बॉल ऑन साइडला. ऑन द राईजचा फटका खेळला गेला आणि या बॉलवरती सिंगल एक्झिक्यूट केले गेली. टीमची टोटल 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिलं षटक या ठिकाणी सुरू आहे आपण पाहतोय आणि इथे धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे 31. 31चा पाठलाग करायचा आहे. मापक असं वाना
परंतु या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल का, कारण अकोलवे टीमची गोलंदाजी तितकीच चांगली आहे आणि हा खरं तर मोठा प्रश्न आहे तळोदा टीम समोर. शुभम साठी हा बॉल, इथे मात्र बाटची कडा, विकेट आणखीन एक डाऊन होईल. तिसरा धक्का, थर्ड विकेट डाऊन. पहिल्या ओव्हर मध्ये काय कडक सुरुवात केली आहे. टीम कॅप्टन, टीमचे सेनापती सुदेश मालुसरे यांनी दिले 3 मोठे धक्के तळोदा टीमला आणि रोखल्या पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 या धावसंख्येवरती. खरं तर गोरख रसाल असतील, चंदूजी राणे, नितीनबाई तवले, विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत दोदेवली, नितीनबाई तवले यांच्या माध्यमातून हे पारितोषिक येत आहे. रिवर्सचा फटका कोणताही खेळाडूने अगदी खेळला, पण त्याच्यावरती षटकार चौकार जर आला तर नक्कीच आदरणीय ग्रुप ग्रामपंचायत लोदेवलीचे सरपंच नितीनबाई तवले यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. गोरखजी रसाल जे वडगाव पंचायत समितीचे विभाग प्रमुख आहेत, चंदूजी राणे असतील, रवी शेठ ठोंबरे असतील, सचिन ठाकूर असतील, या मॅचचा आस्वाद या ठिकाणी घेत आहेत. त्यांचं की स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करूया. विवेक भोईर यांच्या माध्यमातून अकोले टीमला या आयोजनाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांचं की स्वागत आपण करूया. इथे मोठा फटका, इथे गॅप मध्ये बॉल चाललाय, वन बाउंस सीमा पार, इथे आलाय मिस्टर डायनामाइट अर्थातच दिनेश मालकर यांच्या बॅट मधून हा चौकार. ते पाहायला मिळेल. चंदूज राणे यांच्या माध्यमातून आयवा कॅश साठी प्रेक्षकांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. विजय शेठ पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आयवा कॅश साठी तब्बल 700 रुपये. या स्पर्धेमध्ये तुम्ही याल ना, घरी 700 रुपये घेऊन जा. एक दिवस कामावरती सुट्टी घेतली तरीही चालेल, कारण 700 रुपये तसेही मिळणार आहेत. इथे मात्र आक्रमण केलाय. आय लाईक अ वॉर बिकॉज आय एम वॉरियर. मला युद्ध आवडतं कारण मी योद्धा आहे हे सांगताना दिनेश मालकर ठोकताय त्या बॉलवरती. षटकारानंतर हा दिमागदार षटकार. संकटामध्ये का घाई केली जाते. दिनेश मालकरचं आता आक्रमण पाहायला मिळालं. टीमची टोटल 16 या अंकावरती पाहायला मिळते. 16 धावा धावफलकावरती. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती विराज पवार आले आहेत आणि 2 बॉल वरती 10 धावा त्यांना खर्च केल्यात. इथे मात्र कोलाट टाकला, चॉप केला, बॉटम हँडचा योग्य यूज पाहायला मिळाला. काऊ कॉर्नरला फिल्डर आहेत. इथे मात्र एकच धाव प्राप्त होईल दिनेश मालकर यांना. टीमची टोटल 1 ने वाढेल. 17 वरती धावफलक जाताना पाहायला मिळेल. 17 धावा धावफलकावरती आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जिगरबाज युवा रायझिंग स्टार इन फ्युचर तर टीमचं सुरेश मालकर दाखल झालेत. एक चांगला खेळाडू आहे सुरेश मालकर. अगदी या वर्षामध्ये तेवढासा इम्पॅक्ट टाकता आला नाही, परंतु संधी जास्त मिळत नसते, कारण इंडियन टीमच्या सिलेक्शनपेक्षा गावाच्या टीममध्ये खेळण्यासाठी चढाओढ सुरू असते. त्यामुळे इथे सुरेश मालकरला सिद्ध करावाच लागेल. आपल्या टीमसाठी, गावाच्या नावासाठी इथे मात्र चांगला परफॉर्मन्स द्यावाच लागेल, कारण 17 धावा धावफलकावरती आहेत. विराज पवार हे नाव आपण जर पाहिलं ना, हे देखील नाव कमी वय, अगदी आपण पाहिलं खूप सारी संकट अप अँड डाऊन खरं तर या अगदी खेळाडूच्या करिअरमध्ये देखील आली, परंतु त्यांनी खचून न जाता खूप चांगला परफॉर्मन्स दिला. इथे मात्र हवेत बॉल लॉब केलाय, विकेटची संधी आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद. आणखीन एक झटका बसला बॅटिंग करणाऱ्या तळोदा टीमला. सुरेश मालकर गोल्डन डक.
आदरणीय निकेत ठोंबरे साहेब आणि नामदेवजी पाटील साहेबांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सरचे स्वागत आहे. टीमची टोटल आपण पाहतो 31चा पाठलाग करत असताना 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचे आता बॉल बाकी असतील 14 आणि धावसंख्येची गरज आहे 14 चेंडू, आता 14 धावसंख्येची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे चांगला खेळ करावा लागेल. श्रेयश मालकर बाद झाले. कंडिशन नुसार तुम्हाला खेळ करता यायला हवा. दिनेश मालकरनं तेच सांगितलं, अगदी श्रेयश मालकरला सांगितलं असं, परंतु नाही, इथे मोठा फटका खेळण्याचा मोह आवरलाच गेला नाही आणि विकेट आणखीन एक डाऊन झाली. त्या विपरीत डॉट बॉल देखील आला. भगवान मालकर न्यू बॅटर. इथे मात्र फटका चांगला गॅप मध्ये बॉल चालाय. वाईडिश लॉंग ऑफला बॉल चाला. इथे सिंगल कंप्लीट डबलचा प्रयत्न परंतु रोखला गेला. दिनेश मालकर यांच्या माध्यमातून या बॉलवरती एकच सिंगल आली. टीमचे टोटल बऱ्याच अवधीनंतर अगदी थोडीशी इन्क्रीज होताना पाहायला मिळेल. 18 धावा धावफलकावरती लागल्या जातील. शेवटच्या बॉल बाकी आहेत 13 आणि 13 धावसंख्येची गरज आहे. रन बॉल हे इक्वेशन आता बनलं गेलंय. साधा सोपं इक्वेशन आहे, परंतु हे इक्वेशन कठीण स्वतः बॅटर बनवून ठेवतील की अगदी गोलंदाज ते पाहिलं जाईल. इथे कोला टाकला. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. दिनेश मालकरला माहिती आहे आता काहीच गरज नाही मोठ्या फटक्यांची. इथे सिंगल डबलला देखील खेळ अगदी चालू राहू शकतो. शेवटचा बॉल होता, त्याने अगदी प्रेझन्स ऑफ माइंड दाखवला, समय सूचकता दाखवली आणि शेवटच्या बॉलवरती फक्त सिंगल घेतले, स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. त्यामुळे इथे इक्वेशन आपण पाहायला गेलं 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावसंख्या धावली धावफलकावरती 19. शेवटचे 12 बॉल आणि 12 या धावसंख्येची आता गरज आहे. चला, टीम मीटिंग जास्तीची घेऊ नका. मॅच क्रुशल मोमेंट वरती जरूर आहे, परंतु विनंती असं लगेच फील्ड सेटअप करा. आयोजकांच्या माध्यमातून सूचना या ठिकाणी येतात. शेवटचे 12 चेंडू, आता 12ची गरज आहे. 31चं आव्हान होतं. निरंतर जाणारं विकेट अगदी थोडीशी डोकेदुखी मधल्या कालामध्ये तळोळ टीमची जरूर ठरली, परंतु इथे नाही. इथे मात्र दिनेश मालकरनं जबाबदारी स्वतःच्या अंगावरती घेतली. दुसऱ्या बाजूला भगवान मालकर एक वेल एक्सपिरियन्स खेळाडू, एक काल गाजवलेला खेळाडू, आणि दिनेश मालकर एक काल गाजवत असलेला खेळाडू आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आता दाखल झाले आहेत ऋतिक शिंदे. SDP 11 आई गावदेव तलवली, रोहितदादा पाटील पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. त्यांच्या विरोधात हार्दिक अँड अंश 11 जहरमान अक्कुलवाडी या 2 संघाचा खेळ पाहायला मिळाला. आदरणीय सुरेशदादा पाटील देखील मॅचचा आस्वाद या ठिकाणी घेत असतील, कारण क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, त्यांचं काही स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करूया. शेवटचे 12 बॉल बाकी आहेत आणि इथे गरज आहे 12 या धावसंख्येची. ऋतिक शिंदे दाखल झालेत तिसऱ्या ओव्हरसाठी. फुलचा बॉल आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतोच हे सांगताना दिनेश मालकरनं लॉंग अँड स्ट्रॉंग इथे ठोकला षटकार. इथे मात्र इक्वेशन बनतंय. शेवटच्या 11 बॉल आणि अगदी 6 धावसंख्येची गरज आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं, त्याच्या रडार मध्ये जसा आला ना तसा बॉलला फेकून दिला अगदी सीमारेषा पार. परंतु इथे मात्र बीट झाले. बॅटर किपरनं त्याचं काम देखील केलं. स्टंपिंग पाहायला मिळाली, परंतु इथे पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे हे सांगताना अंपास आपला पाहायला मिळतील. ऑफिसर्स पॅनलचा जर विचार केला ना तर अगदी आपण पाहायला गेलं सावळे गावाचे 2 हिरे आहेत. अगदी आपण पाहतोय हरीश माली सर, प्रवीण भोजने सर, नरेश म्हात्रे सर यांना आपण पाहतोय. खरं युवा डॅशिंग उपसरपंच म्हणून त्यांची ओळख राहिली. रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखे व्यक्तिमत्व. ग्रुप ग्रामपंचायत आसरे विद्यमान उपसरपंच आदरणीय अनिकेत भाई निकम यांचं या ठिकाणी शुभागमन होतं. हर्षद महाडिक त्यांच्या समेत आपण त्यांना देखील पाहतोय. त्यांचं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल. करता दिलदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय. अनिकेत भाई निकम यांचं या ठिकाणी शुभागमन होतं, त्यांचं की स्वागत आपण करूया. हर्षद महाडिक यांचं देखील स्वागत केलंय. या गावचा हिटमॅन, बायकरमॅन, ओळख असलेला मिस्टर डायनामाइट दिनेश मालकरनं सामना केलाय फिनिश. इथे मात्र सामना जिंकलाय SDP 11 आई गावदेवी तलवली या टीमनं. हार्ड लक टीम अकुलवाडी.
वरती नुकतंच ज्यांचं आगमन झालं. वेलेचे अगदी पक्के आहेत असं म्हटलं जातं ना. बोला तैसा चाले त्याची वंदावी पावले असं म्हटलं जातं. आणि अनिकेतबाई निकम जे बोलतात ना ते नेहमी करत असतात. कोणतंही अगदी बिझी शेड्यूल कितीही असू द्या, ते अगदी ज्यांना ज्यांना वेळ दिला ना त्यांना अगदी नेहमीच वेळ देत असतात. असे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आहेतच. त्याचबरोबर क्रिकेटला धर्म मानणारे एक चांगले खेळाडू आणि त्याचबरोबर युवा नेतृत्व, युवा सरपंच आदरणीय अनिकेतबाई निकम, अर्चजी महाडिक असतील, त्यांचं आपण सरचं स्वागत या स्मृती ट्रॉफीमध्ये करूया. सामना जिंकला आहे तो SDP 11 आई गावदेव तलर टीमनं. अंश आणि हार्दिक 11 हनुमान अकोला टीम हार्ड लक असेल. इथे मान ऑफ द मॅच ह्या मॅचचा ठरला जाईल. हा अवॉर्ड जातोय ज्याने पंचवीसचं योगदान दिलं. ज्या खेळाडूवरती भरपूर सारी टीका गेल्या काही वर्षांमध्ये झाली, हा खेळाडू आता राहिलाच नाही, त्याच्या गोलंदाजीला धारच नाहीये, याने गोलंदाजी करावीच नाही यापुढे, अशी भरपूर सारी टीका टिप्पणी त्याच्यावरती झाली. परंतु आज त्याने स्वतःला सिद्ध केलं आणि दाखवलं. 30,000 आणि तलवली एक्सप्रेस त्याला का म्हटलं जातं त्याचं जिवंत उदाहरण आपण पाहतोय. यस, तलवली एक्सप्रेस सौरभ मालकर ठरतात मॅन ऑफ द मॅच. 2 धावांमध्ये 2 विकेट संपादन केल्यात. लो स्कोरिंग मॅच होती, सुरुवात कमाईची केली. भरपूर सारी वर्ष या खेळाडूवरती बॅड फॉर्म सुरूच राहिला. भरपूर सारांचं अगदी त्याला बोलणं देखील ऐकावं लागलं की आता बास, तू थांबावं, अशा अगदी टीका देखील त्याच्या